प्रोटेक्शन आहे, न्यायिक कार्यवाहीपासून. बरोबर. 152 मध्ये तर पद आहे. बरोबर. सॉरी 152 मध्ये काय सर्वसाधारण तरतूद आहे. सॉरी 153 मध्ये राज्यपालाचं पद आहे. 154 मध्ये कार्यकारी अधिकारी आहेत. 360 काय रे आणीबाणी संबंधित कलम आहे. बरोबर ना. 360 काय आर्थिक आणीबाणी आहे. पण त्यामुळे हा पण गेला, हा पण गेला, हा पण गेला, हा पण गेला. बरोबर ना. याचा काही संबंध नाही. राहिला 361 मध्ये काय रे, हे काय 361 कलम 14 ला घटनेमध्ये जे कलम 14 आहे, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, त्यामध्ये अपवाद आहे. कायद्यासमोर सगळे समान म्हणतो पण त्याला अपवाद आहेत. सगळे समान आहेत का? नाही. मग काय कलम 361 नुसार 361 ए कोणकोणते अपवाद आहेत बघा. एक दुसरा अपवाद झाला. त्यानंतर तिसरा अपवाद काय रे बाबा, कलम 105 नुसार अपवाद वेगळा आहे. 194 नुसार अपवाद वेगळा आहे. त्यानंतर काय रे, त्यानंतर 301 काय रे, त्याच्यानंतर दुसरा कुठला कलम आहे, कलम 31C. त्यानंतर कुठला बघू आपण. 361 कोणाला आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काय अधिकार दिलेले आहे. त्यांना न्यायिक कार्यवाहीपासून प्रोटेक्शन आहे. 361 ए प्रेसचं स्वतंत्र आहे. यथायोग्य जसं घडलं तसं राज्य विधिमंडळ आणि संसदेमधलं यथायोग्य प्रकाशित केलं तर काही याला कुठल्याही प्रकारची प्रेसला काय नाही रे दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून प्रोटेक्शन आहे. कुठलं प्रेसचं स्वतंत्रपणा. 105 संसद सदस्याला काय त्याने कोणत्या सभागृहामध्ये किंवा त्याच्या समितीमध्ये काय बोलला काय याच्या कार्य कुठल्याही प्रकारचं कार्य त्याच्यावर दिवाणी फौजदारी कारवाई केली जात नाही. 194 विधिमंडळ सदस्याबद्दल आहे. 31C काय सांगते रे, 39B आणि 39C याच्या अंमलबजावणीसाठी केलेला कायदा जर कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन करते म्हणून काय त्याला आव्हान देता येणार नाही. आपण असं म्हणतो की कलम 14 कार्य मूलभूत हक्काला उल्लंघन देणारा कायदा शून्यवर ठरला जाईल, पण त्याला अपवाद काय 31C आहे. 31C सांगते का 39B आणि 39C काय तरी एका व्यक्तीचे नाही तर समूहाचे हक्क हे करतात. म्हणून एका व्यक्तीचे हक्क डावळत चालते पण करे अनेक लोकांचे हक्क काय संरक्षित राहिले पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय रे, सार्वभौम राष्ट्रप्रमुख असेल, ओके, एखाद्या सार्वभौम राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख असेल किंवा राजदूत असेल, राष्ट्राचे सदस्य वगैरे नाही बरं का, राष्ट्रप्रमुख, युनोचे अभिकर्ण असतील, यांना देखील काय दिवाणी व फौजदारी दोन्हीही कारवाईपासून प्रोटेक्शन आहे. हे सगळे कलम 14 ला अपवाद असणार आहेत. त्यातला हे कलम घेऊन त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. लक्षात याच्या कलमामध्ये मूलभूत हक्कामध्ये बघताना काय लक्षात ठेवायचं रे, जनरली मूलभूत हक्क बघताना ते कोणाकडून घेतली पाहिजे, अमेरिकेकडून घेतली. बरोबर. मग कुठल्या कार्य भाग किती आहे, भाग 3 कलम किती आहे 12 ते 35 मध्ये आहेत. मग आपल्याला माहिती पाहिजे मूलभूत हक्काची वैशिष्ट्य काय आहेत, कोणते मूलभूत हक्क नागरिकांना आहेत आणि प्रत्येक मूलभूत हक्कामधला काय प्रत्येक कलम आणि त्यातली तरतूद माहिती. कलम 14 म्हणलं कायद्यासमोर समानता, कलम 15 म्हणलं भेदभाव म्हणलं, 16 म्हणायचं काय रोजगारात समान संधी, 17 अस्पृश्यता नष्ट करणं, 18 पदव्या नष्ट करणं, 19 स्वातंत्र्य म्हणायचं, 20 म्हणजे प्रत्येक माहित पाहिजे. त्याच्यात काय त्यातली मेन तरतूद काय आहे, ती कशा संबंधित आहे हे जर बघितलं याच्या पलीकडे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडत नाही.